मिनिटं उभी राहा ना तू. आपल्याला मोठ्या गावच्या पालखीमध्ये फोन भेटला प्रसाद गोपी. तुम्ही याच्या रील्स जर बघितला असतील इंस्टाग्रामवर. प्रसाद गोपी सिनेमॅटिक करून यांचा अकाउंट आहे. तर नक्की भावाला चेकआउट करा आणि व्हिडिओजला वगैरे ट्रेन देत राहा, कारण की भाई भरपूर मेहनत असतं त्याच्यामध्ये सुद्धा. सो नक्की सपोर्ट करा आणि आपल्या एकदा पालखीला नक्की या तुम्ही. मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल, टायटल थंबनेल बघून. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आहे मोठ्या गावची जत्रा, म्हणजेच पालखी आहे आज आणि उद्या जत्रा आहे. शर्टा घातलं. तर आता थोड्या वेळेस आपण निघून आहे पालखीला. तिथे जाऊन मला डायरेक्ट तिथंच होतं. इथे बायांचं मानपान करतात आणि आतमध्ये जाऊन डायरेक्ट जेवायला पनीर चिल्ली आहे. पनीर चिल्ली इथे सर्वात पहिला आहे. पनीर चिल्ली पालखी स्पेशल आहे. पनीर चिल्ली आणि बाहेर इथे बायांचं मानपान केलं आहे बघा. इथे दिल्यात आणि बायांचं मानपान केलं इथे.
आता आपल्याला बघा मोठ्या गावच्या पालखीमध्ये कोण भेटला प्रसाद पोपी. तुम्ही याच्या रील्स जर बघितला असतील इंस्टाग्रामवर प्रसाद पोपी सिनेमॅटिक करून यांचा अकाउंट आहे. तर नक्की भावाला चेकआउट करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकलो. नक्कीच भावांनो, कारण की आपल्या आई एकविरीचा जसं आपली गावदेवी पालखी झाली सगळेजण भाई फुल राडागरचं सगळेजण दुर्गुस झालं तसं आपल्या पालखीच्या सोहळ्याला सुद्धा. आणि पालखी आणताना जाताना बाई सगळे आपले गाववाले सगळे एकत्र असतात. तर बाई हा एकत्र जो येऊन जो सोहळा आपण साजरी करतो बाई, तुम्ही सुद्धा एकदा नक्की या. मी तर येतच असतो बाई. आणि सर्वात प्रथम म्हणजे सांगायचं झालं सर, मला जसं प्रेम तुम्ही देता तसंच आपल्या भावाला सुद्धा व्हिडिओजला वगैरे प्रेम देत राहा, कारण की भाई भरपूर मेहनत असतं त्याच्यामध्ये सुद्धा. सो नक्की सपोर्ट करा आणि आपल्या एकदा पालखीला नक्की या तुम्ही. जस्ट घरी आले, पूर्ण गुलाल आणि माखलोय. दाखवतो. पूर्ण दिसत असेल, पूर्ण तोंडाला पूर्ण असं गुलाल लागलाय, केसात पण आहे. आता बघू, आता आंघोळ करतो आणि फ्रेश होतो आणि मी इथेच हा ब्लॉग एंड करतो. होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. नक्की लाईक करा, चॅनल नवीन तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तेवढ्यात बाय.